का ह्यो येल असतोय डोंगर भागातच असतो नाही का ह्यो रान कारले असतात म्हणजे ती भाऊ कायासाठी उपयोगी येतात ते चांगले असतात का? आयुर्वेदिक औषधी हां करटुली म्हणतात काही कारली म्हणतात. त्याला आताशी आल्या तेव्हा इथं बारीक बारीक यायला लागले. कार युट्यूब फॅमिली आपल्या धनगर युट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. आता आपण चालले वर बकर घेऊन तळ्या ग. चला आजचं वातावरण दाखवतो. पाऊस बिऊस पडलेला आहे. पाळी इथे चला आजचं वातावरण दाखवतो. चालल्यात आपली बकरी रस्त्याने नाही का इकडं तळ्या ग. आज आपली मुखरंबी आहे. हो मोर पप्पा आहे. आणि डोली कुठे गेली? डोली बी आलेली. यो डोली अगं आपली डोली कशी आहे? डोलीचा शेपूट काय, तिचं कान काय. अगं आपली स्वीटी पिल्या मुखरण भाज्या बहुतेक घरीचे. पावसाचा कटाळा करतो तो. पाऊस उघडला येईन बहुतेक. इकडं असे डोंगराला बकर कळवल्यात चांगले हिरवं झालंय. आपली डोली तो त्या तिथं उभी आहे. डोले मुकरम पशीचे डोली बी युवा डोले पाला येते वर. हो असे बकर थांबले ते. आपली डोली बघा डोली आनंद झालाय तिला आज राहणार. पण थोड्या वेळाने कसे काकडन बघा पाऊस बिऊस झाल्या. ह्याची जात कंची आपल्याला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या माहिती नाही त्याची जात. वर कानाची सशागत दिसत आहे. डोंगराला पानाळ्या फुटलेल्या आहे हिरवं. कसं आपली बकरा थांबल्यात. कसं काय वातावरण वाटतं आपल्या कमेंट करून नक्की सांगा. मग भाऊ पाऊस केव्हापासून लागलाय? 2 दिवस झाले बाबा लय लागलाय. हा ना टिप येत आहे जास्त द्वारा बी नाही येत. आता चालूच आहे बनगट असं. आणि डोलीला कायला आणले रानात? तिला आनंद झाला पाऊस येतोय म्हणून. बकरा काही यायचं बकर वळायला आला. कांच्या जातीची कळतंय होतं काय मला नाही सांगता येतं बाबा. ती वेगळंच आहे तेवढंच राहते ते. सशागत दिसतंय ना ते. तसं म्हणून मारायचं का ना बाबा. आपले बकर थांबलेत. माझ्या बी आलेला आहे. निस्ती पळती इकडून तिकडं तिकडून इकडं. एका जागा बसवत नाही का ग बाई? हा होय का बाई? बसवत नाही. भीती बरं का पिल्याला. पळायचं नाही सांगतोय तरी नुसती पळती. तका गेली बाजा का गेली. तका खेळायला लागले आता दोन्ही. त्यांची दोस्ती आहे पण ही त्याच्यावर दावा त्यातले बारक्या आपल्या 2. बघा डोली नुसती इकडं तिकडं. ते बकर बघाटाने आणि आल्या ते अशी थांबत लय पळायले ते. हो इकडं बी खाली. हो इकडं तळ आहे. कसं झालंय तळ्या का हिरवं तलावा बांध येते. कसं काय वाटतंय इकडं आपलं वातावरण. वर निघायले आपले बकर. तसं आपल्याला कच्चरकोंडीच्या पड्यालातून जायचं नाही का. हो कच्चरकोंडी कसलं ढीग लागलेत मोठा. हो ते गोडवण ते अख्खं कचरकुंडीच आहे. हेडे आपली बकरं वर डोंगर का नाही का. हो इकडं आपली डुली अय डुली अगं बाई इकडे ये. जायचं आपल्याला असं त्या दिच्छागत. कसं झालंय हिरवं दगाडी बी दिसतात. दगाडी बकरा तसेच निघालोय आता आपण जनावर घेऊन. आपल्या माग जनावर आहे. गार हवा सुटल्यावर डोंगर काय रे बाजा चालले आपल्या माग आपली बकर तुला जाऊ घेऊन त्यांना पुढं. तिकडून आलं इथं आपले बकर खायला ते.
टिपकं वरून पाऊस पडायल्यात माग डोली वे पप्पापाशी बाजा डोली आहे तसं पावसाचं पाणी साचलं इथं. डोली पाण्यात शिरत पाण्यात. हो इकडे तळे आले ते आपले बकर इकडे कसलं हिरवगार आहे. लय भारी वातावरण वाटतंय पाऊस वरून. आपले मुखरम बी डोली बी. आपले बकरं थांबले तर कसं पावसाचं पाणी बिनी साचलं इकडं. खडकवाका असं पाणी पाणी दिसतंय. तिथं पप्पा आहे डोली पान बिन बांधले पॅक. तसे आपले बकरं करायला ते आहे का नाही. वाढ वाटतंय चांगला असं गार गार हवा सुटली आहे. खूप असं आपल्याकडं डेंजर पाऊस चाललाय नाही का. लय पाऊस यायलाय तो का आपले बकरं तिथे आपण बोलावतोय. वा लय गार वाजायलाय राव मित्रांनो. जिरले आमची. हो इकडं हो इथं आपण शाल बिल अंगावर घेऊन माग आपल्याला पाऊस चाललाय नुसता दाना दाना. जाऊ आपण खाली घेऊन चला. आलेत आपली बकरं खाली. इकडं बाबाच्या बी शेळ्या आहे. बाबा कसा काय पाऊस ना. एवढ्या बाबाच्या शेळ्या आहे नाही हो का. आपली डोली बी इथं इकडं असं हिरवं झालंय. उघडाय तर आपली बकरं तर काही चरा नाही व्हायचं. उघडाय आता तर येते थोडं येतंय. इकडं आपली गाय परत आलो इकडं बकरं काही थांबा नाही. परत आता आपल्याला तिकडून तसं परत असं येवायचे. अजून लय दिवस आहे इकडं नाही का. 12 1 वाजले. म्हणजे अजून लय टाईम आहे. डोली लय गाराटली काय ग बाय. लय गाराटली बरं का ती आज. तिची झिरली. काय झाडी काय डोंगर काय आपले बकरं काय आपले डोली काय आपले मुखरण. मस्त म्हणजे सगळं ओके म्हणजे. तिथं आपले बकरं चरायले. आपण ह्या इथं बसलो होतो. आपली डोली बिली आपल्या बरं बसलेली. जनावर तशी थांबून तिकडून इकडं आले ते ह्या इथं पडेल जाणवत आहे. लय गार वाजतंय राव. लय पाऊस झालाय मागाशी. चला जाऊ वर. आपले जनावर इकडे थांबलेत. सरा नाही बी नुसते पळत येते. इकडं झाड आहे इकडं. ऊन काय पडा नाही. गार वाजायला अजून. टुले तिची आज लय चिरलेली आहे. उद्या तर ती यायचीच नाही रानात. थांबलं तर बकर हिरवं आहे तरी त्याच्यावर खाई नाही आपली बकरं. व इकडे भाऊ कसा काय झाला पाऊस. हा ना चिरमाटल्या हानी होतोय बाबा. ते जोरात आल्या उघडून गेलं जनावर. हा ना जनावरच आपली थांबा नाही इथं. असं खायला आहे तरी आपली बकर काही थांबा नाही. निश्चित पळत येते. लय पन्हाळे मोठ्याने आलेत आपली बकर. इकडून वर आहे काही डोंगर भागात आहे. डोंगर भागात पन्हाळ्या बघू शकता कसल्या पन्हाळ्या आहे.
चरायला लागली की नेमका असा पाऊस येतोय नुसता नाही का. काय झालंय काय माहिती त्याला. आपल्याला नक्की कमेंट करून सांगा कसं वाटतंय डोंगरातलं वातावरण. असं आहे हिरवागार लिंबे हिरवगार आहे सगळं नाही का. आणि नुसता पाऊस यायलाय. बकरं चरायला लागली की पाऊस येतोय. ह्यो येल असतोय डोंगर भागातच असतो नाही का. ह्यो रान कारले असतात म्हणजे ते भाऊ कायासाठी उपयोगी येतात ते चांगले असतात का. आयुर्वेदिक औषधी हां करटुली म्हणतात काय कारली म्हणतात. त्याला आताशी आल्या तेव्हा इथं बारीक बारीक यायला लागल्यात. यायला लागले चांगले मोठे झाले की न्यायचे चांगलं असं कारल्यागत करून खाल्लं ना बरबटावाने कालवून झालं. एकदम असं मटणाचं जसं कालवण असतं तसं शेम लागत त्याचं. रानटी असल्यामुळं चांगलं असतं खाल्ल्याला ते. बरेचसे का असे असतात नाही का औषधं रानटी दिसले आपल्याला तर तुम्हाला दाखवायचा नक्कीच प्रयत्न करू. मला आता व्हायचं उघडले बकरं आपली चांगली शांत अशी थांबल्यात आहे. व इकडं बी आपली बकरं थांबल्यात चांगलं असं खायला येतं. चांगल्या पन्हाळ्या आहे नाही का. गाय बी आपली खायली. आता जाऊ इथं थांबल्यावर जायचं आपलं वर. त्यांचं घर बनवलंय नाही गोल 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 गोल. हो आपले बकरं निघाले ते वर. कसलं गावात झालंय बकरांना खायला. चला जाऊ आता. आले ते आपले बकरं वर फायनली. अजून आपली गाय खालीच आहे तिकडं. गाय नाही ना आली. इकडं आपले बकरं आलेत. आपली गाय कुठं गेली. गाय अजून लय लांब खाली येत असेल ते खाली अजून तिकडं. आता आपली गाय वर लय लांब खाली होती. आपली बकरं इथं. चला आता आपले बकरं फायनली डोंगराच्या वर पार. बघा या रस्त्या कसं पाणी साचले. सिटी अशी बकरं थांबले ते. इकडं बी पाणी साचले. इकडं काय खदाने डोली बघा डोली उद्या फक्त तुम्ही ठेवा. इकडं चरायला आपले बकरं. इकडं अशी डोली माग आपले मुकरण इकडं आले ते. जेव्हा इथं कचरकुंडीवर बकरं येऊन वाड्याच्या दिशाला. अरे नाही भाऊ काय म्हणतोय भाऊ पाऊस पाणी काय गडीत उघडतंय गडीत येतंय. काय डोलीचं नाकर काय आलं ते बघा आपली मागून जनावर नाही चाललंय घेऊन. चला चमुर पळती शेपूटवर करून. आपण ह्याच्या खाली उभी केल्या त्या गडेवर. बकरं उभे राहिल्या ते पाऊस येतोय थोडा थोडा. लय दमलोय चलवून डोंगराला म्हणून केली उभी. अशी बकरं उभी राहिल्यात. कलावल्या चांगली चिकटल्या जातात. मग अशी लय पळत होत्या. आता चालल्यात चांगल्या खात. काय ग बाय डुले चांगली इकडं अशी थांबल्या ते शेळ्या बिळ्या. आपण लिंब डाळल्याला मस्त की लिंबाचा पाला खायल्यात काही चरायल्यात. हे आपण तोडलंय आता.
चला मस्तपैकी इकडं पाऊस बिऊस चांगलाच झाल्यामुळं व इकडं आपण पाल बिल दिलंय आपल्याला. इथं खाटाव झोपलोय. इकडं बकरं आपली कोंडल्यात. चला आपला ब्लॉग इथं चेंज होतोय. धन्यवाद.